यूथ एम्पॉवरमेंट समिटमध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, या यूथ एम्पॉवरमेंट समिटची संकल्पना ज्यांनी तयार केली आणि मागील 3 वर्षापासून अतिशय चांगल्या प्रकारे ती राबवली, ते सन्माननीय आमदार अनिल सोलेजी, सन्माननीय आमदार सुधाकरराव देशमुख, डॉक्टर मिलिंदजी माने, निशाताई सावरकर, डॉक्टर राजीव पोद्दार, राणी द्विवेदी, कुणाल पडोळे, कपिल चांद्रायण, आपले जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, बार्टीचे राजेश डाबरे, भूषणजी शिंगणे, विक्कीजी कुकरेजा, शिवानी दाणी, मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, या ठिकाणी उपस्थित विविध कंपन्यांमधून आलेले त्यांचे HR हेड्स, प्रमुख आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, मी अनिलजींचं अतिशय मनपूर्वक अभिनंदन करतो की एक यूथ एम्पॉवरमेंट समिट ही संकल्पना गेल्या 3 वर्षामध्ये त्यांनी रुजवली आणि विदर्भातल्या हजारो तरुणांना या संकल्पनेच्या माध्यमातून त्यांच्या जीवनामध्ये प्रगतीचा रस्ता हा खुला करण्याचं काम हे या यूथ एम्पॉवरमेंट समिटने या ठिकाणी केलं आणि म्हणून आपण सगळे टाळ्या वाजवून एकदा अनिलजींचं या ठिकाणी अभिनंदन करूया। या समिटचं वैशिष्ट्य काय आहे तर ही समिट जी आहे ही डॉट्स कनेक्ट करते। एकीकडे तरुणाई आहे जिच्या हाताला काम नाही आहे, जिची स्वप्न मोठी आहेत, पण ती स्वप्न पूर्ण करण्याचं दालन त्यांना सापडत नाही, मार्ग त्यांना सापडत नाही। दुसरीकडे उद्योगाचं क्षेत्र आहे, सेवेचं क्षेत्र आहे, वेगवेगळे क्षेत्र आहेत की ज्या क्षेत्रामध्ये प्रगतीची भूक आहे आणि या प्रगतीकरता मानव संसाधनाची आवश्यकता आहे, पण त्यांना आवश्यक ते मानव संसाधन मिळत नाही। आणि त्या माध्यमातून देशाच्या प्रगतीकरता देशाला तरुणाई उपलब्ध आहे, त्या तरुणाईकरता संधी उपलब्ध आहे, पण तरुणाई आणि संधी या दोघांमध्ये एक सेतू तयार करण्याची आवश्यकता आहे आणि त्या सेतूचं काम जर कोणी करत असेल तर ती या ठिकाणी यूथ एम्पॉवरमेंट समिट करते आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की अत्यंत महत्त्वाचं कार्य या समिटच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। बंधू भगिनींनो, मी गेले अनेक वर्ष सांगतोय की देश एका महत्त्वाच्या संक्रमणातून आज चाललाय। या देशाला आज सगळ्यात मोठं या ठिकाणी ॲडव्हान्टेज काय आहे तर ते डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज। डेमोग्राफिक ॲडव्हान्टेज म्हणजे आपल्या लोकशाहीने उपलब्ध करून दिलेली संधी की ज्या संधीमध्ये देशाच्या लोकसंख्येच्या 50% लोकसंख्या ही 25 वर्षाच्या आतली आहे आणि 65% लोकसंख्या ही 35 वर्षाच्या आतली आहे। म्हणजे हा देश हा तरुणाईंनी मुसमुसलेला देश आहे। एखाद्या देशाचं ज्यावेळेस विकासाचं त्याच्या लोकसंख्येचं पिरॅमिड आपण तयार करतो त्यावेळेस ते पिरॅमिड तयार करत असताना त्या देशाला विकासाकरता काय संधी उपलब्ध आहे याचा जेव्हा विचार केला जातो त्यावेळी त्या देशाच्या लोकसंख्येमध्ये काम करू शकणारे किती, रोजगारक्षम किती, मानव संसाधनात परिवर्तित होऊ शकतील असे किती आणि त्यांच्यावर अवलंबून असलेले किती। देशामध्ये अवलंबून असलेल्यांची संख्या अधिक असेल आणि काम करणाऱ्यांची संख्या जर कमी असेल तर देशाच्या प्रगतीचा वेग हा कमी होत असतो। पण त्याच वेळी देशामध्ये काम करू शकतील, रोजगारक्षम असतील अशा लोकांची लोकसंख्या जास्त आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांची लोकसंख्या कमी, अशी ज्यावेळेस अवस्था असते त्यावेळी देश वेगानं प्रगतीकडे जात असतो। आणि सुदैवाने आज जगाच्या लोकसंख्येमध्ये जेवढे प्रगत देश आहेत, तो अमेरिका असेल, ते युरोप असेल, तो चीन असेल, ते जपान असेल, ते कोरिया असेल,
ज्यांनी प्रगती साधली त्या सगळ्या देशांची आज अवस्था अशी आहे की त्या देशामध्ये अवलंबून असलेल्या लोकांची संख्या वाढते आहे, त्या देशामध्ये तरुणाईची संख्या घटते आहे, त्या देशामध्ये मानव संसाधनाची आवश्यकता आहे, त्या देशामध्ये या संपूर्ण देशाच्या त्या देशाच्या लोकसंख्येला पूरक अशा प्रकारचं जे प्रोडक्शन हवं आहे, जे कन्झम्पशन करता व्यवस्था करायची आहे, त्या व्यवस्था करण्याकरता जी तरुणाई हवी आहे, जे मानव संसाधन हवं आहे ते नाही आहे, कारण त्या ठिकाणी वृद्धांची संख्या जास्त आहे आणि त्याच वेळी त्याच्या बिलकुल उलट अशा प्रकारची परिस्थिती ही भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते की भारतामध्ये तरुणाईची संख्या जास्त आहे. आणि म्हणून या तरुणाईला मानव संसाधनामध्ये जर परिवर्तित केलं तर ही तरुणाई केवळ स्वतःचाच विकास करणार नाही तर स्वतःच्या विकासासोबत देशाचा विकास करेल आणि देशाचाच नाही तर या तरुणाईला योग्य प्रशिक्षण दिलं तर जगाच्या विकासामध्ये ही तरुणाई निश्चितपणे आपलं कॉन्ट्रीब्युशन देऊ शकेल. कारण जगाला आज मानव संसाधन हवं आहे आणि हे मानव संसाधन आपल्याकडे आहे, ते जर आपण जगाला पुरवलं, आज युरोप असेल, अमेरिका असेल, आज वेगवेगळ्या प्रकारे चीन असेल किंवा जपान असेल, या देशामध्ये त्यांच्याजवळ दोनच पर्याय आहे. एकतर भारताकडनं त्यांना मानव संसाधन घ्यावं लागेल किंवा निव्वळ ऑटोमेशनवर जावं लागेल. ऑटोमेशनच्या देखील काही मर्यादा आहेत, कारण ऑटोमेशनला देखील थोडं ब्रेन लागतं आणि ते ब्रेन जर कोणाजवळ असेल तर ते देखील भारताजवळ आहे. भारताच्या ब्रेनवर आज दुनिया चाललेली आहे, अशा प्रकारची भारताची अवस्था आहे. आणि म्हणून अशा प्रकारची संधी असलेला म्हणजे आज जगाच्या पाठीवर माहिती तंत्रज्ञानाने ज्या प्रकारचं व्यवस्था उभ्या केल्या आहेत, असं म्हणतात की वी आर इन एक्साइटिंग टाइम्स. आम्ही एका अद्भुत अशा परिस्थितीतनं आज जातो आणि जगामध्ये ही अद्भुत परिस्थिती आहे. रोज जग बदलत आहे, जग जवळ येत आहे. तुम्ही जे मनात आणाल ते तुम्हाला आज करता येत आहे. एक काळ असा होता की लोक ज्यावेळी मनात आणायचे आणि एखाद्या गोष्टीचा विचार करायचे त्यावेळेस आपण म्हणायचो एक कल्पना आहे. मोबाईलचा फोन साधा विचार करा, जर तुम्ही 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी कोणाला सांगितलं असतं की या मोबाईलचा फोन हेच तुमचं ऑफिस बनू शकतं, मोबाईलचा फोन हीच तुमची बँक बनू शकते, मोबाईलचा फोन हेच तुमचं कम्प्युटर बनू शकतं, मोबाईलचा फोन हे तुमच्या जीवनाचं साधन बनू शकतं, तुम्ही पाहिजे ते त्यातनं प्राप्त करू शकता, तर लोकांनी वेड्यात काढलं असतं. पण आज ते होताना आपल्याला दिसतंय. आज सगळ्या प्रकारचं बँकिंग मोबाईल फोन मधनं होतं. आज सर्व प्रकारच्या तुम्हाला आपल्याच सरकारने आपले सरकार नावाचं जे पोर्टल तयार केलं त्याच्या माध्यमातून राज्य सरकारच्या 300 सेवा या मोबाईलवरनं आपल्याला उपलब्ध होतात. कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही आहे. लोक तर ऑफिसच्या ऐवजी मोबाईलच्या माध्यमातून आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं काम करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून कालपर्यंत ज्या परिकल्पना वाटायच्या, ज्या संकल्पना वाटायच्या, जी स्वप्न वाटायची, त्या कल्पना, त्या परिकल्पना, ती स्वप्न पूर्ण करण्याचं साधन आज आपल्याला या माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मिळालेलं आहे. आणि म्हणून जग बदलत आहे आणि या बदलत्या जगातली जी पिढी आहे त्या पिढीचे प्रतिनिधी म्हणून आपण सगळे या ठिकाणी बसलो आहोत. एक गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की परिवर्तन हा नियम आहे आणि परिवर्तनामध्ये जो सामील होणार नाही, जो बदलणार नाही, तो कधीच विकसित होऊ शकत नाही, तो कधीच पुढे जाऊ शकत नाही, तो संपल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा जर आपण काही केलं पाहिजे तर या परिवर्तनामध्ये सामील होण्याची मानसिकता तयार केली पाहिजे. शेवटी आपण काय शिकतोय, काय करतोय हे जसं महत्वाचं आहे, त्यापेक्षा सगळ्यात महत्वाची गोष्ट जर काही असेल तर मानसिकता. या नवीन 21व्या शतकाची जी मूल्य आहेत, ही मूल्य आम्हाला समजून घेतली पाहिजेत. आणि ही मूल्य गुणवत्तेची मूल्य आहेत, ही मूल्य प्रशिक्षणाची मूल्य आहेत, ही मूल्य ही अशा प्रकारची मूल्य आहेत की ज्या मूल्यांमध्ये मिडिओक्रिटीला कुठेही स्थान नाही आहे. या मूल्यांमध्ये प्रत्येकाला आपल्यातले जे अभिजात गुण आहेत ते गुण समजून घेऊन त्या गुणांचं फाईन ट्युनिंग करायचं आणि आपल्या गुणांच्या आधारावर पुढे जायचं, हीच 21व्या शतकातली संकल्पना आहे. तुम्हाला जे माहिती आहे, जे येत आहे, व्हॉट एव्हर यू नो, डू इट, बट डू इट विथ एक्सलन्स.
एक्सलन्स इज द की. जोपर्यंत हा एक्सलन्स आम्ही या ठिकाणी प्राप्त करून घेत नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये आपल्याला पुढे जाता येत नाही. आणि म्हणून आज इतक्या संधी तयार होत आहेत. आपण म्हणतो की जीडीपीचा विकास दर वाढला, जीडीपीचा विकास दर वाढला. जीडीपीचा विकास दर वाढला म्हणजे नेमकं काय होतं? जीडीपी म्हणजे देशामध्ये निर्माण होणाऱ्या वस्तू आणि सेवांची एकत्रित किंमत आहे. याचा अर्थ असा असतो की जेव्हा जीडीपीचा ग्रोथ रेट वाढतो त्यावेळी देशामध्ये वस्तू आणि सेवांची निर्मिती वाढते. आणि वस्तू आणि सेवांची निर्मिती वाढली तर ती ऑटोमॅटिक वाढत नाही. ती वस्तू आणि सेवांची निर्मिती वाढल्यामुळे गुंतवणूक वाढते. ती गुंतवणूक वाढल्यामुळे त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात. कारण शेवटी आपण जर 4 लोक मिळून 10 गोष्टी तयार करणार असू आणि उद्या 10च्या ऐवजी 20 गोष्टी तयार करायच्या असतील तर त्याच्याकरता 8 लोकांना एम्प्लॉय केल्याशिवाय त्या 20 गोष्टी तयार होत नाही. हाच तो ग्रोथ रेट असतो. 10 वस्तू तयार करणारे ज्यावेळेस 20 वस्तू तयार करतात त्यावेळेस आपला जीडीपीचा ग्रोथ रेट त्या ठिकाणी वाढलेला असतो. आणि तो ग्रोथ रेट वाढवण्याकरता मानव संसाधन लागतं. तो ग्रोथ रेट वाढवण्याकरता रोजगाराच्या ज्या संधी तयार होतात त्या संधी करता मानव संसाधन लागतं. आणि म्हणून जीडीपीचा ग्रोथ रेट वाढला असं आपण म्हणतो त्यावेळी वाढणारा 1% हा कोट्यावधी रोजगाराच्या संधी तयार करत असतो. आणि आज खऱ्या अर्थानं आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांचं मी अभिनंदन करेन की ज्या प्रकारे संपूर्ण जगामध्ये आपण जर बघितलं तर कुठेही ग्रोथ रेट हा 5%च्या वर जात नाहीये. जगाच्या देशांसमोर ग्रोथ रेट कसा वाढवायचा हा प्रश्न आहे. जपान सारख्या देशामध्ये तर गेल्या 10 वर्षामध्ये डिफ्लेशन आहे, त्या ठिकाणी ग्रोथ रेट वाढत नाहीये. आज अमेरिकेसारख्या देशामध्ये 2%, 2.5%चा ग्रोथ रेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यावर देखील ते खुश आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये भारताचा ग्रोथ रेट आज 7.5%वर नेण्याचं काम हे माननीय मोदीजींनी केलं. हा वाढणारा 1% शेतीचं क्षेत्र असो, सेवेचं क्षेत्र असो, उद्योगाचं क्षेत्र असो, या प्रत्येक क्षेत्रामध्ये रोजगार तयार करतोय. आणि मला एका गोष्टीचा अभिमान वाटतो की देशाच्या या विकास यात्रेमध्ये, देशाच्या या जीडीपी ग्रोथ मध्ये एक महत्वाचा हिस्सा जर कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 10%च्या जवळपास आता ग्रोथ रेट आपण पोहोचवलेला आहे. यावर्षी 9.5%पेक्षा जास्त ग्रोथ रेट हा महाराष्ट्राने अचीव केला. आणि मग हा ग्रोथ रेट अचीव करत असताना ज्या संधी तयार होत आहेत या संधी करता आम्ही तयार आहोत का हा महत्वाचा प्रश्न आहे. या दोन गोष्टी एकमेकाला पूरक आहेत. विकास ज्यावेळेस होत असतो, निवेश ज्यावेळेस होत असतो, गुंतवणूक होत असते, त्यातनं रोजगाराच्या संधी तयार होतात. त्या संधी जर प्राप्त करून घेणारं मॅनपॉवर तयार झालं तर पुन्हा रोजगाराच्या, पुन्हा गुंतवणुकीच्या नवीन संधी तयार होतात. त्यामुळे या दोन गोष्टी पूरक आहे. रोजगार तयार झाला तर त्या रोजगारक्षम अशी जनता आपल्याला हवी आहे. आणि रोजगारक्षम जनता असेल तर रोजगार तयार होतच असतो. या दोन गोष्टी आपल्या विकासाच्या चाकाला पुढे नेत असतात. आणि म्हणूनच आज सगळ्यात महत्वाचं जर काही असेल तर ते कौशल्य आहे, स्किल्स. आपल्या माननीय पंतप्रधानांनी स्किल डेव्हलपमेंटवर इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भर देण्याचं कारण काय आहे? एक काळ कसा होता की तरुणाईची अपेक्षा ही असायची की आम्ही काहीतरी शिकलं, कुठेतरी चिकटलं, जन्मभर नोकरी केली, त्याच्यानंतर रिटायर झालो, अशा प्रकारच्या मानसिकतेत लोक जगायचे. 25% लोक हे एस्पायरिंग होते. ते आव्हानांना आव्हान द्यायचे. ते यूज टू चॅलेंज द चॅलेंज. आणि ते 25% लोक प्रगतीकडे जायचे आणि 75% लोक मात्र काहीतरी आपल्याला अशा प्रकारची नोकरी मिळाली पाहिजे, व्यवसाय मिळाला पाहिजे की ज्याच्यामध्ये स्थैर्य मिळालं पाहिजे. मग त्याच्यामध्ये आपला जन्म निघून गेला तर त्याचंच समाधान मानणारा अशा प्रकारचा वर्ग होता. पण आज तो वर्ग बदलतोय. आज आमची जी तरुणाई आहे ही एस्पिरेशनल आहे, ही एस्पायरिंग आहे. याच्या अनेक प्रकारच्या संकल्पना आहेत. आणि जोपर्यंत या संकल्पना असत नाही, जोपर्यंत आव्हानांना आव्हान देण्याची इच्छा मनामध्ये होत नाही, जोपर्यंत आपण केवळ सिक्युरिटीमध्ये जगायचा प्रयत्न करतो. अनेक वेळा आम्ही बघितलं लोक चपराशाची नोकरी करायला तयार आहेत पण स्किल घेण्याकरता तयार नाही आहेत. ही ज्यावेळेस मानसिकता असते कुठेतरी चिपकवून द्या, ही प्रकारची मानसिकता असते, असा समाज, अशी तरुणाई कधीच पुढे जाऊ शकत नाही. पहिल्यांदा आपल्या मनातली भीती काढून टाका. मी तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही जी एक सिक्युरिटी ही सिक्युरिटी ही ऑटोमॅटिक तयार होते. ती सिक्युरिटी करता आपल्याला काहीच करावं लागत नाही. केवळ आपण आव्हानांना आव्हान देत आमच्यातली जी क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्ण वापर करू आणि त्या क्षमतेनं आम्ही काम करू, अशा प्रकारच्या विचारानं पुढे गेलो
तर मला असं वाटतं की ती सिक्युरिटी ऑटोमॅटिक आपल्याकरता तयार होते आणि म्हणून आज महत्वाचं या ठिकाणी वेगवेगळ्या कौशल्य प्राप्त करणं आहे. तुम्ही जे काम करताय, तुम्ही स्कूटर मेकॅनिक आहे, मोटर मेकॅनिक आहे, काय वाटेल ते तुम्ही जे काम करताय, छोट्यातलं छोटं काम आहे. तुम्ही बघा, अगदी पानाचा ठेला एखाद्याने लावला तर एखादा पानाचा ठेला असा असतो की ज्या ठिकाणी तो किती पैसे कमवतो माहित नाही, पण एखादा पानाचा ठेला असा असतो की जो पान ठेला लावून माणूस करोडपती देखील झालेला आपण बघतो. आपल्या नागपूरमध्ये अनेक पान ठेले आपण असे बघितलेले आहेत. म्हणजे मी तुम्ही पान खायला जा असं म्हणत नाही किंवा तुम्ही खर्रा खा असं म्हणत नाही, पण तुम्हाला उदाहरणादाखल सांगतो की दोघांमधला फरक काय आहे. फरक एवढाच आहे की यांनी व्हॅल्यू एडिशन केलं आहे. यांनी त्या पानठेल्याच्या माध्यमातून त्या पानामध्ये व्हॅल्यू एडिशन करून त्यांनी आपले स्किल डेव्हलप केले आणि ते स्किल डेव्हलप करून त्यांनी जास्ती लोकांना अट्रॅक्ट केलं. त्यामुळे जे पान हा 5 रुपयाला विकतो तोच पान हा 50 रुपयाला विकतो. याचं 5 रुपयाचं पान खायला कोणी जात नाही, याचं 50 रुपयाचं पान खायला त्या ठिकाणी रांग लागते. हे आजच्या 21व्या शतकातलं मूल्य आपण समजून घेतलं पाहिजे. मला आठवतं खूप वर्षापूर्वी ज्यावेळेस आमचे माननीय नितीनजी महाराष्ट्रामध्ये मंत्री होते, त्यावेळेस मंत्री असताना एक दिवस ते आम्हाला दादरला घेऊन गेले आणि म्हणाले तुम्हाला तो आईसफ्रूटचा गोला तो मी तुम्हाला खाऊ घालतो. आणि त्या काळामध्ये म्हणजे 95 साली तो आईसफ्रूटचा गोला जो होता तो 50 रुपयाचा. मी तर आश्चर्यचकितच झालो. मी म्हटलं हा 50 रुपयाचा आईसफ्रूटचा गोला 95 साली, म्हणजे जेव्हा मला असं वाटतं आपल्याला 2 रुपयाचा देखील मिळत नसेल. पण तो काय करत होता, त्यांनी त्याचं स्किल डेव्हलप केलं होतं, त्याच्यात व्हॅल्यू एडिशन केली होती. त्यामुळे तो आपला त्याच्यात काय 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 टाकत जायचा आणि त्यातनं त्या व्हॅल्यू एडिशन मधनं त्यांनी एक असं नीट नेटकं असं तिथे सगळं काम उभं केलं की त्याच्याकडे 50 रुपयाचा आईसफ्रूटचा गोळा खाण्याकरता त्या ठिकाणी रांग लागायची. आणि नितीनजींसहित म्हणजे मंत्र्यांसहित अभिनेते आणि वेगवेगळे लोक हे त्या ठिकाणी तो आईसफ्रूटचा गोळा खाण्याकरता त्या ठिकाणी यायचे. आणि म्हणून आपण जे करतोय त्यातलं कौशल्य जोपर्यंत आपण समजून घेत नाही, आज प्रत्येक क्षेत्रामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी आहे. पण ती संधी कशी आहे, ती संधी ही कौशल्याच्या माध्यमातून आहे. जोपर्यंत आपण कौशल्य प्राप्त करून घेत नाही, जे आपण करतोय तेच करायचं आहे, पण त्या वेगळ्या पद्धतीने करायचं आहे, ते समजून करायचं आहे, त्यातलं कौशल्य प्राप्त करून करायचं आहे. आणि कौशल्य प्राप्त करून केलं तर जो उद्योग जो व्यवसाय आपण या ठिकाणी करू, त्या उद्योगाला त्या व्यवसायाला किंवा त्या ठिकाणी ज्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या जॉब ऑपॉर्च्युनिटीजला आपण निश्चितपणे चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी काम करू शकू. आज आपण बघितलं अगदी लो एंड स्किल्स ज्या आहेत त्याच्यात इतकी कमतरता आहे. आज आपण जर बघितलं तर देशामध्ये ड्रायव्हरची कमतरता आहे. म्हणजे मी तुम्ही सगळे ड्रायव्हर म्हणा असं म्हणत नाही, पण आज तुम्ही बघा की जे प्रशिक्षित ड्रायव्हर्स आहेत, मग मोठ्या मोठ्या मशिनरी अर्थ मुव्हिंगच्या मशिनरी या ज्या मशिनरी आहेत या मशिनरीचे जे ड्रायव्हर आहेत आज 35-35 हजार रुपयाचा पगार त्याला आहे. पण त्या सगळ्या मशिनरी तयार करणारे लोक असं म्हणतात की हा प्रशिक्षित ड्रायव्हरच आम्हाला मिळत नाही. त्यामुळे अगदी लो एंड स्किल पासून तर हाय एंड स्किल पर्यंत प्रत्येक ठिकाणी जर स्किल आपण त्या ठिकाणी घेतले तर त्यातनं आपल्या जीवनाला निश्चितपणे दिशा मिळू शकते. आज एवढे एचआरचे लोक या ठिकाणी आहेत. या एचआरच्या लोकांना जर आपण विचारलं की तुमच्या समोरचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे, तर ते म्हणतील की माणसंच मिळत नाही. 125 कोटी लोकांचा देश आहे. 11 कोटी 20 लाख लोकांचा महाराष्ट्र आहे. जे 11 कोटी 20 लाखापैकी 6-6.5-7 कोटी तरुणाई आहे. आणि त्या 7 कोटी लोकांपैकी देखील या एचआरच्या लोकांना माणसं मिळत नाही. का मिळत नाही? माणसांची कमतरता नाही आहे, तरुणाईची कमतरता नाही आहे, पण यांना आवश्यक तशा प्रकारची कौशल्य ही आपण प्राप्त करून घेत नाही. आणि म्हणून आपण सगळे केवळ ती एक कुठल्या तरी एका कॉलेजची कुठल्या तरी कंपनीची ऍड यायची की ज्याच्यामध्ये एक जण आपला म्हणायचा की मी हे करणार आहे, मग बकऱ्यासारखे म्या म्या करत सगळे त्याच्या पाठीमागे जायचे. तशाच प्रकारची आपली अवस्था आहे. कोणीतरी काहीतरी केलं म्हणून, माफ करा मी शब्द वापरतो, निर्बुद्धपणे आपण तेच केलं पाहिजे, मग त्यांनी केलं म्हणून मी केलं पाहिजे, मी केलं म्हणून यांनी केलं पाहिजे. सगळे लोक त्याच्याच पाठीमागे लागतात. डिग्र्या घेत राहायचं, शिकत राहायचं, शिकता शिकता 30-35 निघून जाते. मग लक्षात येतं की काहीच शिकलो नाही, जे शिकलो त्याचा उपयोग नाही, त्यातनं काही मिळत नाही. मला असं वाटतं या दुष्टचक्रातनं कुठेतरी बाहेर पडलं पाहिजे. डिग्री महत्वाचीच आहे, शिक्षण महत्वाचंच आहे, पण काय शिक्षण घेतो? आता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण एक नवीन पद्धत सुरू केली. 10वीचा विद्यार्थी उत्तीर्ण झाल्यानंतर आपण त्या विद्यार्थ्याला त्याची ऍप्टिट्यूड टेस्ट आपण घेतो. त्या विद्यार्थ्यांमध्ये काय आहे? कल चाचणी. प्रत्येकामध्ये काहीतरी असतं पण ते समजतच नाही, हा प्रॉब्लेम आहे. आपल्यातलं नेमकं काय आहे हे न समजून घेता दुसऱ्यामध्ये जे आहे त्याचं अनुकरण. आणि यात पालकांचं देखील असतं की बाजूच्याचा पोरगा इंजिनिअरिंगला गेला तर माझा का जात नाही, आणि म्हणून त्याला 50% असो 45% असो
त्याला इंजिनिअरिंगलाच पाठवायचं आणि मग तो आपला रडत खडत 8 वर्षात 10 वर्षात इंजिनियर होतो आणि त्याच्यानंतर बँकेच्या क्लर्क करता देखील अर्ज करतो. ही पद्धती बंदच करावी लागेल. मी तुम्हाला एक सांगतो की हा 8 वर्षात 10 वर्षात इंजिनियर होणाऱ्या इंजिनियरपेक्षा ITI शिकलेला जो माझा पोरगा आहे तो जास्त लवकर रोजगार मिळवतो, त्याच्यापेक्षा जास्त कमाई त्या ठिकाणी करतो. आणि म्हणून हे मनातल्या भावना या काढून टाका. या आजच्या जगातलं मूल्य काय आहे? आजच्या जगातलं मूल्य हे आहे की जो श्रम करतो त्या श्रमाला आज आपण पूजण्याचं मूल्य केलेलं आहे. फार पूर्वी आम्ही ऐकायचो, आमच्या लहानपणी आम्ही ऐकायचो, अरे अमेरिकेमध्ये जी घर सफाई करायला बाई येते ती गाडीतनं येते, कारमधून येते. आम्हाला मोठं आश्चर्य वाटायचं की घर सफाई करणारी. मी तुम्हाला सांगतो, आज नाही 5 वर्षानंतर तुमच्याकडे जर घर सफाईला कोणी आलं तर कार म्हणणं तर नाही, पण कमीत कमी स्कूटरवरनं तरी निश्चित येईल, मोटरसायकलवरनं तरी निश्चित येईल. ही परिस्थिती येते. याचं कारण काय आहे की आता हे जे क्षेत्र आहे सफाईचं क्षेत्र, हे सफाईचं क्षेत्रामध्ये इतके स्किल्स आहेत की ते स्किल्स प्राप्त करून घेतल्यानंतर 500 1000 रुपयावर 2000 रुपयावर कोणी काम करणार नाही. त्या क्षेत्रातले जर स्किल प्राप्त करून घेतले, आज आउटसोर्सिंगच्या माध्यमातून सगळीकडे आपण बघितलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत की त्या संधीच्या माध्यमातून स्किल प्राप्त करून घेतलेल्या आपल्या या तरुणाईला आज त्या ठिकाणी 10,000 15,000 रुपयाची नोकरी देखील अगदी आरामात मिळते आहे. म्हणजे जे आपण लो एंड स्किल म्हणतो त्या स्किल मध्ये देखील आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एम्प्लॉयमेंट ही मिळते. आणि म्हणून जोपर्यंत ही मानसिकता आपण बदलणार नाही, ही मानसिकता आपण एक ती जाहिरात बघितली होती, डर के आगे जीत है, ते सत्य आहे. डर के आगे जीत आहे. आपल्या मनातली भावना, आपल्या मनातली भीती एकदा काढून टाका. ती काढून टाकली की तुम्हाला कोणी हरवू शकत नाही. माणसाला कोणी जर हरवत असेल, माणसाला कोणी जर पराजित करत असेल तर तो स्वतः त्याला पराजित करतो. त्याला दुसरं कोणी पराजित करू शकत नाही. जो मनाने हारलाय त्याला कधी कोणी जिंकू शकत नाही. आणि म्हणून ज्याला चॅलेंजिंग द चॅलेंज म्हणतो, आणि या वयामध्ये चॅलेंजला चॅलेंज करणार थोडंसं येतं ना, थोडा सेटबॅक येईल, वर्षभर येईल, 2 वर्ष येईल, त्यापेक्षा जास्त सेटबॅक येऊ शकत नाही. पण पहिल्या सेटबॅक मध्ये जणू काही आता त्या हिंदी पिक्चरच्या मजनू सारखी दाढी बिडी वाढून दारू बिरू पिऊन त्या ठिकाणी जर आपण पडलो तर जीवनात पुढे येता येत नाही. प्रत्येक सेटबॅक मधनं आपल्याला त्या ठिकाणी शिकून पुढे जावं लागतं. आणि म्हणून या संधी आहे. आणि आज अनिलजींसारख्या लोकांनी हे जे व्यासपीठ उभं करून दिलं आहे, या व्यासपीठाच्या माध्यमातून या संधी आपण एकत्रित करतोय. बघा, एकीकडे कौशल्य प्रशिक्षण आहे, दुसरीकडे त्या कौशल्य प्रशिक्षणाच्या माध्यमातून रोजगार आहे, आणि तिसरीकडे स्वयंरोजगार देखील आहे. आज वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात आपण कर्ज उपलब्ध करून दिलं. आणि नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं तर मी अभिनंदन करेन. खरं म्हणजे नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रात, देशामध्ये ही जी मुद्रा योजना आहे, या मुद्रा योजनेमध्ये सर्वाधिक कर्ज मिळवून देण्याचं काम त्यांनी केलं. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल, एक काळ असा होता की आपल्या जिल्ह्यातल्या 5-7 हजार लोकांना देखील रोजगार मिळाला तर आपण समजायचो की वर्षभरात खूप मोठं काहीतरी केलं. पण या एका वर्षामध्ये आपल्या जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न करून 2,75,000 तरुणांना मुद्राचं कर्ज त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. पण एक अजून मी तुम्हाला विनंती करणार आहे, कर्ज ज्यावेळेस आपण घेतो, कर्जाचा एक एक पैसा इट इन्व्हॉल्व्स कॉस्ट. कर्ज मोफत नाहीये. कर्ज घेताना चांगलं वाटतं, पण त्या कर्जाच्या प्रत्येक पैशामध्ये किंमत आहे. नाहीतर कर्ज घेतलं उद्योगाकरता आणि पहिला हप्ता मिळाल्यावर सगळ्यात पहिलं काम काय, तर एक चांगला मोबाईल फोन घेतला. आणि मग आता कर्ज चांगलंच मिळालं असेल तर तो आयफोन देखील घेऊन टाकला, संपलं, समाप्त झालं. तुम्ही कर्जबाजारी झाल्याशिवाय राहणारच नाही. कर्जाचं व्याज हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आज जरी या वेगवेगळ्या योजनांमध्ये अतिशय कमी व्याजाने कर्ज आपल्याला मिळत असलं तरी याचं व्याज कोणीतरी भरताय. हे व्याज मोफत नाहीये. जे आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस देतो त्या टॅक्सेस मधनं याचं व्याज भरलं जात आहे. आणि म्हणून माननीय मोदीजींनी हे कर्जाचं दालन आपल्याला उघडून दिलं. यातला एक एक पैसा आपल्या मेहनतीचा पैसा ज्या प्रकारे वाचवून आपण योग्य प्रकारे गुंतवतो, तशाच प्रकारे कर्जाचा एक एक पैसा हा गुंतवला पाहिजे. मला आठवतं एकेकाळी एक मोठी योजना खूप 20-25 वर्षापूर्वी कुठली तरी, मला असं वाटतं एक तरुणाई करता योजना आली होती आणि 25,000चं लोन त्यावेळी मिळायचं प्राईम मिनिस्टरांची, एक 20 वर्षापूर्वी का 10 वर्षापूर्वी. आणि त्या योजनेमध्ये लोकांनी कर्ज याकरता घेतलं की भरायचं नाही, आणि त्या कर्जातनं एकाने उद्योग केला नाही. 25,000 रुपये पुरतील किती दिवस, खाऊन पिऊन उडवले. आणि त्याच्यानंतर कर्जबाजारी झाले.
बँकेमध्ये नोंद आली की याला पुढे कधीही कर्ज देऊ नका, 25,000 त्याची सगळी दालनं बंद झाली, बँकांनी त्याला कर्ज देणं बंद केलं, त्याला उद्योगाकरता कुठलंही दालन त्या ठिकाणी राहिलं नाही. आज इतक्या मोठ्या प्रमाणात बँकेचं नेटवर्क आहे आणि या नेटवर्कमध्ये प्रत्येकाची नोंद आहे. एकदा तुम्ही कर्ज घेतलं आणि ते कर्ज जर बुडवलं, ठीक आहे, एखाद्या वेळी अपयश येऊ शकतं, पण जाणीवपूर्वक जर कर्ज बुडवलं आणि एकदा बँकेमध्ये त्याची नोंद आली तर जीवनामध्ये पुन्हा आपल्याला कधीही कर्ज मिळू शकत नाही. आणि म्हणून या योजना ज्या आहेत, या योजना मजा करण्याकरता नाही आहेत. या योजना जीवनामध्ये एक आपल्याला संधी आहे. आपल्या देशाच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री योजना असेल, स्टँडअप योजना असेल, स्टार्टअप योजना असेल, ही प्रत्येक योजना जी तयार केली आहे, प्रशिक्षणाची योजना जी तयार केली आहे, ही प्रत्येक योजना आपल्या जीवनातली एक संधी आहे. बघा, जीवनामध्ये संधी वारंवार मिळत नाही. संधी शिडीसारखी असते. शिडीच्या पहिल्या पाऊल जर आपण त्या शिडीवर टाकलं तर आपल्याला ते शिडीने वर जाता येतं. आणि आता या ठिकाणी आपल्या फ्लाईटचे अनेक क्रूचे लोक आहेत, हे सांगू शकतील की आपण जर फ्लाईटमध्ये जायचं असेल, उडायचं असेल, तर जोपर्यंत पहिली शिडी आपण चढत नाही तोपर्यंत वर जाऊ शकत नाही. आणि आपण उशिरा गेलो आणि शिडी आधीच निघून गेली तर फ्लाईटचा दरवाजा खालून पाहण्याशिवाय आपल्याकडे दुसरं कुठलंही गत्यंतर नसतं. त्या फ्लाईटमध्ये जे लोक आहेत त्यांना घेऊन फ्लाईट उडून जातं आणि आपण मात्र जमिनीवरच राहून जातो. ह्या ज्या योजना आहेत, हे जे कर्ज आहे, या फ्लाईटच्या शिडीसारखं आहे. या शिडीमध्ये बसलं तर फ्लाईटमध्ये बसाल, फ्लाईटमध्ये बसलं तर तुमच्या स्वप्नांना पंख मिळून तुमच्या स्वप्नांचे तुम्ही उडान घ्याल. आणि जर तुम्ही फ्लाईटमध्ये बसलाच नाही, त्यात उशीर केला, त्यामध्ये आपण जर हयगय केली तर मात्र आपल्याला कधी पुढे जाता येणार नाही. आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे, अशा प्रकारच्या ज्या योजना आहेत, आज आपण कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून इतक्या मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रोजगार मेळावे घेतले. रोजगार मेळाव्यामध्ये हजारो तरुणांना त्याच ठिकाणी रोजगार मिळाला. पण दुर्दैवाने एक अजून मानसिकता आमच्या तरुणाईला सोडावी लागेल. आणि ती मानसिकता म्हणजे आमची जी एक स्टेटस कोइस टेंडन्सी आहे, आम्ही जसे आहोत तसे होऊ, आम्ही जसे आहोत तसंच आम्हाला राहायचं आहे, असं चालत नाही. जीवनामध्ये आपण संघर्ष केल्याशिवाय त्या जीवनाला अर्थ काय आहे? आणि संघर्ष काही सीमेवर जाऊन करायचा नाहीये, काही मारामारी करायची नाहीये. केवळ आपल्याला ती जी अवस्था आहे त्या अवस्थेशी संघर्ष करायचा आहे. आज आमच्याकडे अनेक तरुण जे आहेत हे नोकरीला लागतात, नोकरीला लागल्यानंतर 2 महिन्यात राजीनामे देऊन टाकतात. मला जरा ते जमत नाही, मला याचा कंटाळा आलाय, मी काही तिथे जाऊ शकत नाही, मी या शहरात राहू शकत नाही, मी माझ्या परिवाराशिवाय राहू शकत नाही, मी काही त्या या ठिकाणी जेवू शकत नाही, मला काही तिथे जेवणच चांगलं मिळत नाही, माझी राहण्याची व्यवस्थाच नाही. मला असं वाटतं की या वयामध्ये जर आम्ही या छोट्या छोट्या संघर्षाला घाबरलो, अरे आपण शिकत असताना राहतो ना हॉस्टेलमध्ये, त्यावेळेस का आपल्याला वाईट वाटत नाही, त्यावेळेस का आपल्याला काही चिंता होत नाही. मग आपल्या रोजगाराकरता जर काही वर्ष आपण एखाद्या नव्या शहरामध्ये काढले, त्या ठिकाणी नाही होणार व्यवस्था, एखाद्या रूममध्ये राहावं लागेल, एखाद्या वेळेस नाही मिळणार जेवण तर कुठल्या तरी खानावळीमध्ये जेवावं लागेल. पण त्यातनं तुमचं स्थैर्य प्राप्त झाल्यानंतर तुम्ही स्वतःच्या भरोश्यावर त्या ठिकाणी उभे व्हाल. आणि शेवटी कुठली जी कंपनी आहे, आता बघा हे सगळं जो काही म्हणजे हे नातं जे आहे कंपन्यांचं आणि एम्प्लॉईचं, हे नातं कमर्शियल नातं आहे. कोणाकोणाचं प्रेम नाही आणि कोणाकोणाचा लाड करणार नाही आहे. तुम्हाला तिथे आल्यानंतर चांगलं काम केलं तर तुम्ही त्या ठिकाणी डिक्टेट कराल. चांगले जे कर्मचारी आहेत त्यांना त्या ठिकाणी कंपन्यांना पैसे द्यावेच लागतात. चांगले कर्मचारी मागतील तेवढे पैसे कंपन्या देतात. आणि तुम्ही चांगलं काम केलं नाही तर कंपनी तुम्हाला ठेवत नाही, ती काढूनही टाकते. गुणवत्तेशिवाय पर्याय नाहीये. त्यामुळे आता हे सरकारी नोकऱ्यांचं जे काही आपल्या डोक्यातलं खूळ होतं ते काढून टाका. सरकारी नोकऱ्या मिळतातच किती लोकांना? एका वर्षामध्ये सरकारी नोकऱ्या तयार होतात 25,000, त्याच्यावर नोकऱ्याच तयार होत नाही. 25,000. आणि आपली लोकसंख्या किती आहे? आपण जर म्हटलं तर एका तालुक्यात 25,000 लोक आहेत आपल्याकडे, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता नोकऱ्या तयार कुठे होत आहेत? या खाजगी क्षेत्रात होत आहेत. आणि खाजगी क्षेत्रात मी तुम्हाला सांगतो, आज हाय एंडच्या ज्या नोकऱ्या आहेत, सरकारी क्षेत्रापेक्षा खाजगी क्षेत्रामध्ये हाय एंडच्या नोकऱ्यामध्ये लोक चालले आहेत. आमचे काही IAS अधिकारी हे रिटायरमेंट घेऊन खाजगी क्षेत्रामध्ये गेले. मी बघितलं का गेले, तर आमच्या या ठिकाणी त्यांना जो काही पगार मिळत होता त्याच्या 1000 पट, 500 पट, 700 पट त्यांना त्या ठिकाणी पगार मिळतोय. त्यामुळे गुणवत्ता जिथे असेल, ज्या ठिकाणी प्रशिक्षित अशा प्रकारचं मानव संसाधन असेल, त्या ठिकाणी मागे वळून पाहायचीच आवश्यकता नाहीये. तुम्ही प्रशिक्षण घ्या, गुणवत्ता घ्या. हे मार्केट असं आहे, या मार्केटमध्ये ज्याच्याजवळ गुणवत्ता नाही आहे तो गुलाम आहे
आणि ज्याच्याजवळ गुणवत्ता आहे तो या मार्केटचा राजा आहे. तुम्ही एम्प्लॉई असले तरी तुम्ही तुमच्या एम्प्लॉयरवर त्या ठिकाणी वचक ठेवू शकता तुमच्यात गुणवत्ता असेल तर, आणि गुणवत्ता नसेल तर गुलामासारखं तुम्हाला त्या ठिकाणी मजुरीच करावी लागेल. आणि म्हणून माझी विनंती आहे की मनामध्ये एकदा हा संघर्ष तयार करा की जी मिळेल ती, प्रत्येक नोकरी मिळालेली प्रत्येक संधी ही मला वर जाण्याची संधी आहे, त्यातनं मी काहीतरी शिकणार आहो आणि शिकलं की अजून वर जाणार आहो. अशा प्रकारच्या मानसिकतेतनं जर आपण पुढे गेलो तर मला विश्वास आहे की आज विदर्भामध्ये, नागपूरमध्ये जी तरुणाई आम्हाला नोकऱ्या नाही आहेत, आम्हाला रोजगार नाही आहे म्हणते, त्या तरुणाई करता रोजगार तयार आहे. फक्त त्या रोजगाराकडे जाण्याची मानसिकता एकदा तयार करा, आणि मानसिकता बदलली तर तुम्हाला कोणीच थांबवू शकत नाही. मी अनिलजींचं मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो. हा जो प्लॅटफॉर्म या ठिकाणी त्यांनी दिलेला आहे, या प्लॅटफॉर्मचा उपयोग करून हजारो तरुण, हजारो तरुणी निश्चितपणे या ठिकाणी पुढे जातील, हा विश्वास मी व्यक्त करतो. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना तुमच्या जीवनामध्ये शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद.